जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार येथे अयोध्या राम मंदिरातील चोरीच्या निषेधार्थ शिवसेना उबाठा पक्षातर्फे महाआरती। अयोध्या येथील प्रभू श्रीराम मंदिरात झालेल्या चोरीच्या घटनेच्या निषेधार्थ जिल्हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने नंदुरबार शहरातील नेहरू चौकातील श्रीराम मंदिरात महाआरती करण्यात आली। यावेळी चोरी करणाऱ्यांवर कडक कारवाई करून त्यांना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी करण्यात आली। अयोध्येत प्रभू श्रीरामांच्या मंदिरात झालेली चोरी ही संपूर्ण हिंदू समाजाच्या भावना दुखावणारी घटना आहे। या प्रकरणाच्या निषेधासाठी शिवसेना उबाठा पक्ष आक्रमक झाला आहे। या प्रकरणाच्या निषेधार्थ 7 जुलै रोजी सायंकाळी 5 वाजता नेहरू चौकातील राम मंदिर येथे महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते। याप्रसंगी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख पंडित माळी, युवासेना जिल्हाधिकारी सागर पाटील, उपजिल्हाप्रमुख डॉक्टर हेमंत शर्मा, महिला आघाडीच्या उपजिल्हाप्रमुख सोनल चव्हाण, जिल्हा संघटक सुनील सोनार, जिल्हा सचिव दिनेश सोनवणे यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक, युवासेना, महिला आघाडीचे पदाधिकारी तसेच रामभक्त हिंदू बांधव उपस्थित होते। यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी चोरी करणाऱ्या आरोपींचा जोरदार निषेध नोंदवला। तसेच केंद्र व राज्य सरकारने या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी केली। प्रभू रामांच्या मंदिराची सुरक्षा वाढवण्याची आणि अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी कठोर पावले उचलण्याची मागणीही यावेळी करण्यात आली। शिवसेना उबाठा पक्षाचे जिल्हाप्रमुख पंडित माळी म्हणाले की भाजप सरकार प्रभू श्रीरामाच्या नावावर 2014 पासून सत्तेत आहे, परंतु भाजप सरकार प्रभू श्रीरामाचे संरक्षण करू शकत नाही। ते देशाचे व जनतेचे रक्षण काय करतील यावर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे एक शब्द बोलत नाही आहे। चोरी प्रकरणी भाजपचा संबंध असावा यात शंका नाही। राम मंदिर ही केवळ इमारत नाही तर कोट्यवधी हिंदूंची आस्था आहे। अशा पवित्र स्थळी चोरी होणे ही निंदनीय बाब आहे। सरकारने याला गांभीर्याने घेऊन आरोपींवर लवकरात लवकर कारवाई करावी असे सांगितले। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। अयोध्यामध्ये जे राम मंदिर झालेले आहे तिथे जी चोरी झालेली आहे त्याच्यामुळे आज नंदुरबार जिल्हा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने महाआरती आयोजन केलं होतं। पण आज ज्या भाजप ज्या रामाच्या नावाने दिल्ली सरकार आणली, रामाच्या नावाने हिंदू लोकांना जागृत करून यांनी सत्ता आणली, पण ज्या नावाने आले त्याचंच संरक्षण करू शकत नाही। ते न मोदी सरकार हे भारताचे काय संरक्षण करतील। तर याचा म्हणजे माझा हा विरोध आहे। आणि जाता जाता मध्ये भांडण लावून यांनी असे आज भारतात अशी वातावरण तयार करून दिलं। आम्ही नाव तर हिंदूंच्या मंदिरामध्ये चोरी होते, पण मग कुठे जातं मोदी सरकार? का बरं त्यांच्यावर कुठली प्रकारची कारवाई होत नाही? आज लोकांनी म्हणजे जी कोटी रुपये मदत केली आहे आणि पहिल्यापासून जेव्हापासून अयोध्याचं प्रकरण आले तेव्हापासून लोक मदत करत आलेले आहेत अयोध्याला। मग आजपर्यंत यांनी किती पैसे खाल्ले? आणि आमदार खासदार कुठं त्यांना 50, 100, 200 कोटी आम्हाला तर डाऊट आहे। तर एखादे तिकडचे पैसे इकडे आमदार खासदारांना वाटतात। असे असेल तर आम्ही आज हिंदू म्हणून सांगतो, हिंदू म्हणून ही हिंदूंची सरकार नाहीये, ही फक्त व्यापाऱ्यांची सरकार आहे। आणि असे असेल आमदार खासदार यांना आम्ही आज महाराष्ट्रात फिरू देणार नाही। या हिंदूंच्या नावाने लूटमार करतायत।